नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 35वा अध्याय भाग दुसरा घेत आहोत. आपण 35व्या अध्यायाचे भाग 2 केले आहेत. एक भाग आपण अगोदर घेतलेला आहे. तर आता हा 35व्या अध्यायाचा भाग दुसरा घेत आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपण 35व्या अध्यायाचा दुसरा भाग सुरू करूया. ऐसे विचारुनी मानसी व्रत आचरे तत्परेसी, सोमवार उपवासासी ईश्वर पूजा करीतसे. इकडे तो राजकुमार बुडाला होता गंगापूर, गेला जेथे पाताळ नगर, वासुकी जेथे राज्य करी. नागलोकी चिया नारी आल्या होत्या नदी तीरी, राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहतसे. देखोनिया नागकन्या काढिती संतोषे करुनिया, अमृता शिंपिती अनुनिया सावध केला तया ते. कन्या मिळून त्याशी घेऊन जाती तक्षका पासी, विचित्र नगर परियेसी राजपुत्र पाहत असे. पाहे पाताळ नगर रचना, जैसी शोभा इंद्र भुवना. गोपुरे दिसती महारत्ना, विद्युलते चिये परी. इंद्रनीळ वैडूर्येसी, माणिके मुक्ता फळासी. महात्म्यपुरी जैसी. सूर्यकांती मिरवत चंद्रकांती सरसी भूमी, महाद्वारे कपाट हेमी. अनेक रत्ने नाही उपमी, ऐशा मंदिरा प्रवेशला. पुढे देखिली सभा थोर, समस्त बैसले सर्पाकार. आश्चर्य करी राजकुमार, असंख्य सर्प दिसताती. सभेमध्ये अतिशोभित मध्ये बैसला पनग्गनाथ, जैसी सूर्यकांती फाकत अति उन्नत बैसला. अनेक शत फणा दिसती, जैसी वीज लखलखती. पितांबरे सज्योती, रत्नकुंडल मंडित. अनेक रत्न खचित देखा, मुकुट मिरवती सहस्र एका. सहस्रफणी मिरवे तक्षका, ऐसा सभे बैसला असे. रूप यौवन नागकन्या, नाना भरणे लेवनिया. अनेक सहस्र यौवनिया सेवा करीती तक्षकाची. ऐशा सभास्थानी देख राव बैसला तक्षक. देखुनिया राजकुमारक, नमन करी साष्टांगी. तक्षक पुसे नाग कन्यासी, कैचा कुमार अनिलासी. सुलक्षण दिसतो कैसी, कोठे होता म्हणे तया. नागकन्या म्हणती त्यासी, नेनो नाप याचे वंशी. वाहत आला यमुनेशी, घेऊन आलो तुम्हा जवळी. तक्षक पुसे राजकुमाराशी, नाम कवने कवने वंशी. काय करणे आलासी, कवन देशी वास तुझा. सांगे राजकुमार देखा, आम्ही भूमंडळा नायका. नैषद राजपती ऐका. नळ नामे पुण्यश्लोक, त्याचा पुत्र इंद्रसेन. जन्म आमचा त्यापासून चंद्रागद नामे. आपण गेलो होतो शशूर ग्रहा, जलक क्रीडा करावयाशी गेलो होतो यमुनेशी. विधिवशे आम्हाशी बुडालो नदी अवधारा. वाहत आलो नदीत नागकन्या मज देखत. घेऊन आल्या तुम्हा प्रत पूर्व भाग्य करोनी. पूर्वार्जित पुण्यवंशी भेटी झाली चरणाशी. धन्य माझे जीवितवासी, कृतार्थ झालो म्हणतसे. करुणा वचन ऐकोनी तक्षक बोले संतोषिनी. नको भिहू मनोनी धैर्य तया दिदले. शेष म्हणे रे बाळा, तू आहेशी मन निर्माळा. तुमचे घरी सर्व काळा दैवत कोण पूजितसा.
ऐसे कोणी राजकुमार हर्षे झाला निर्भय सांगतसे विस्तार. आपुला देव शंकर सकळ देवांचा देव नाम ज्याचे सदाशिव वामांगी उमापूर्व. त्या लागी पूजू निरंतर त्यापासून जनित ब्रह्मा. सृष्टी सृजितो अनुपमा तो सदाशिव आम्हा निज दैवत निर्धारे. तयाच्या सत्वगुणेशी विष्णू पजला पर्येशी. प्रतिपाळक लोकाशी तो सदाशिव आराधितो. ज्याच्या तामस गुणे जाण एकादश रुद्रगण उपजले असती या कारण. प्रलय करता या नाव धाता विधाता आपण. उत्पत्ती स्थिती लया कारण. तेजाशी तेज असे जाण तैसा ईश्वर पूजित असो. पृथ्वी आप तेजाशी जो पूर्ण वायू आकाशी. तैसा पूजित असो शिवासी म्हणे राजकुमार देखा. सर्वभूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन. जो रूपे असे अत्यचिंतन तो ईश्वर पूजित असो. ज्याची कथा वेद जहाले. तक्षक शेष ज्याची कुंडले. त्रिनेत्री असे चंद्रमोळे तैसा शंकर पूजित असो. ऐसे कोणी वचन तक्षक संतोषला ती घन. राजकुमारा आलिंगोन तुष्टलो म्हणत असे. तक्षक बोले तये वेळी तुझ देईन राज्य सकळी. तुवा राहावे पातळी आनंदे भाग्य भोगीत. माझ्या लोकी जे जे रत्न ते ते देईन तुझ कारण. पाहून या समाधान सुखे येथे राहावे. पाताळ लोकीवी रचना पाहावी तुवा अनुपमा. कल्पवृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरात. अमृत न देखती स्वप्नी कोणी ते भरले असे जैसे पाणी. तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात. नाही मरण तव येथे रोग पिढादी समजते नेनती. कोणी स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे अवधारा. सुखे राहावे ते स्वस्थ तक्षक कुमारक सांगत. राजपुत्रासे विनवित करुणा वचने अवधारा. राजपुत्र विनवी तक्षकाशी मी एकलाची पितयाचे कुशी. भार्या चतुर्दश वर्षी शिवपूजनी रत सदा. नूतन झाले माझे पाणी ग्रहण. गुंतले तेथे अंतकरण. पाहिन माता पिता चरण तेने सर्वस्व पावलो. आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत. पत्नी जीव त्यागील सत्य हत्या पडे मस्तकी. देखिले तव चरण आपण तेने झालो धन्य धन्य. रक्षेला आपण माझा प्राण दर्शन करा माता पिता. तक्षक झाला संतोषित नाना रत्ने त्याशी देत. अमृत पाजिले बहुत आणिक दिदले स्त्रियेशी. कल्पवृक्ष फले देती अपूर्व वस्तू आभरणे त्याशी. जे अपूर्वाशी क्षिती अमूल्य वस्तू देता झाला. इतुके देऊनी कुमारकाशी. तक्षक बोले पर्येशी जे जे काळी आम्ही स्मरसी. तव कार्य सिद्धी पावेल आणिक संतोषिनी चित्ती. वस्त्रे वाहने मागुती तुरंत दिदले मनोगती. सवे दे कुमार आपुला. चंद्रागत कुमाराशी इतके दिदले आनंदेशी. निरोप दिदला पर्येशी वाहन तुरंग मनोहर. तक्षका नमुनी त्वरित वारुवरी आरूढ. राजसूत मनोवेगे मार्गक्रमित. नाग कुमार सवे जाना. जिथे स्थानी बुडाला होता तेथे पावला क्षण न लागता. निघाला बाहेर वारू सहिता. नदी तटाकी उभा असे. सोमवार त्या दिवशी सीमांतनी आली स्नानाशी. सवे होत्या सखी शेवेशी. नदी तिरी उभी असे. सीमांतनी म्हणे सखियाशी आश्चर्य वाटे मानसी. उदकातून निघाला पर्येशी. सवे असे नागपुत्र. राक्षस होई की वेश धरू. रूप धरिले असे नरू. दिसत असे मनोहरू. तुरुंगारूढ झाला असे. कैसे पाहो हो रूप यासी. जेवी सूर्यप्रकाशी. दिव्य
मालांबरे कैसी सुगंध असे परिमळा, 10 योजनेपर्यंत सुवास येतसे अमित, पूर्वी देखील असे रूपवंत भासे त्याशी पाहिला. स्थिर स्थिर भयभीता त्याची पाहती, स्वरूपता आपुला पती सादृश्य म्हणता, रूप आठवी तये वेळी. राजपुत्र पाहित येशी म्हणे स्वरूपे, माझी स्त्री ऐशी गळसरी न दिसे कंठाशी, हार नसे मुक्ता फळ. अवलोकितसे अंग खून न दिसे हळदी करी कंकण, चित्ती व्याकुळ रूपहीन सदृश्य दिसे प्राणेश्वरी. मनी विचारी मागुता रूप तिचे आठविता, तुरुंगावरून उतरता नदी तिरी बैसला असे. बोलावुनी तियेशी पुसतसे आती प्रेमेशी, तुझा जन्म कवने वंशी पुरुष तुझा कोण सांगे. का कोमाईलीस बाळपणी दिसशी शोके म्लान लक्षणी, सांगावे मज विस्तारोनी अति स्नेह पुस्तसे. ऐकोनी सीमांतनी देखा आपण न बोले लज्जे ऐका, सखियाशी म्हणे बालिका वृत्तांत सांगा समस्त. सखिया सांगती तयाशी हे सीमांतिनी नाम परियेशी, चंद्रागदाची महिषी चित्रवर्म्याची हे कन्या, हिचा पती अति सुंदर चंद्रागद नामे थोर. जळ क्रीडा करिता फार येथे बुडाला नदीत, तेने शोक करिता शिशी वैदव्य आले परियेशी. दुःख करीत 3 वर्षी लावण्याचे हरपले, सोमवार व्रत करीत उपवास पूजादी आचरित. आज स्नानानिमित्त आली असे नदीशी, हिच्या शशुराची स्थिती देखा. पुत्रशोके विकळ ऐका, राज्य घेतले दायादिका कारागृही घातले. या कारणे सीमांतनी नित्यपूजी शूलपाणी, सोमवार उपोषणी मनोनी करीती परियेसा. इतके सख्या सांगती मग बोले आपण सीमंती, की कर्म पुसता आम्हा प्रती आपण कोण कंदर्प रूपी. गंधर्व किंवा तुम्ही देव किन्नर अथवा सिद्ध गंधर्व, नररूप दिसता मानव आमुते पुसता कवन कार्या. स्नेहभावे करुणी पुसता तुम्ही अति गहनी, पूर्वी देखील होते नैनी न कळे खून म्हणतसे. आप्तभाव माझ्या मनी स्वजन तसे दिसता नैनी, नाम सांगा म्हणून आठवी रूप पतीचे आठवणी. पतीचे रूप करू लागली अति प्रलाप, धरणी पडली रुद्रित बाष्प महादुःख करीत तसे. तियेचे दुःख देखोनी नैनी, कुमार विलोकी तटस्थपणी. मुहूर्त एक सावरोनी आपण दुःख करीतसे, दुःख करून या देखा. प्रक्षाळिले आपुल्या मुखा, उगी राहे म्हणे ऐका. अमुचे नाम सिद्ध म्हणे, सीमांतनी करिता शोक अपार. जवळी आला राजकुमार, हाती धरली सत्वर संभोगितसे प्रेमभावे. एकांती सांगे तियेशी म्हणे, तुझ्या भ्रताराशी देखिले आम्ही दृष्टीशी सुखी आता असावे. तव व्रत पुण्य करुणी पती शीघ्र पाशी नैनी, चिंता करू नको म्हणून तृतीय दिनी भेटेल. तव पती माझा सखा प्राण तोची, ऐका संदेह न करी हो बालिका आन शिवचरणाची. ऐसे एकांती सांगून प्रगट न करी म्हणून दुःख आठवले म्हणून. सीमांतरी बाळिकेशी सुटल्या धारा लोचनी, प्रेमे रडे स्पुंदोनी. विचार करी सीमांतनी हाची होय मम पती. पतीसारखे मुखकमळ नयन सुंदराती कोमळ. दोन्ही बोलता ज्याची मंजुळ अति गंभीर बोलतसे. मृदुवाणी पती सरसी तैसाची बोल हे तो हरशी धरिता. माझी या कराशी अति मृदू लागले. माझ्या पतीचे लक्षण मी जाणे, सर्व खून हाची होय माझा प्राण. समस्त चिन्हे असती यास देखोनी नैनी, धारा सुटल्या प्रेमे जीवनी. नवल परी विचारुनी मागोती अनुमान करीत. दैवहीन असे आपण कैसा पती येईल म्हणून. बुडाला नदीत जाऊन मागोती कैसे भ्रांती म्हणे. मेला पती मागोती येता, ऐशी न ऐकली कानी कथा.
स्वप्न देखिले की भ्रांता, काय कळते माझे मना. धूर्त होय की वेशधारी, राक्षस किंवा यक्ष किंवा किन्नरी. कपटे प्रगटला नदी तीरी, मनोनी कल्पना करीतसे. किंवा पावला शिवव्रते की धाडीला, गिरिजानाथे संकट जाणून आमुच्या येथे. मैत्री कारणे धाडीला. ज्यास प्रसन्न शंकर, त्यास कैसा दुःख विकार. चिंतिले पाहिजे निर्धार, ऐसे चिंती सीमंतिनी. ऐसे होता राजकुमार, आरूढला वारूवर. निरूप मागे प्रीती कर, सीमांतनी नारीशी. निघाला अश्व मनोगे, पातला नगरा ते श्रीगे. वासुकी पुत्र होता संगे, तया पाठवी नगरात. त्वा जावनी वैरियाशी, इष्टी सांगा वादियाशी. न ऐकता तव बोलाशी, संहारी न बोलावे. ऐसे वचन ऐकोनी त्वरित पावला, राजभवनी उभा राहुनी. कठोर वचनी बोलतसे नगराधिपतीशी. चला शीघ्र कुटुंबेशी, चंद्रागदाचे भेटीशी. तक्षकाचे दर्शनाशी, गेला होता पाताळी. कालिंदिये नदीत बुडाला हे कोणी मात. तुम्ही केला स्वामीघात, राज्य घेतले इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हाशी चाड, असे जरी प्राणाशी. शरण जावे तयाशी. इंद्रसेना स्थापोनी, तक्षकासारखा मैत्र जोडला. दिदले नवनाग सहस्र प्रबळा, शीघ्र लागा चरण कमळा. चंद्रगदाचे जाऊनी, न ऐकाल माझ्या वचना तरी. आताची घेतो प्राणा, तक्षके पाठविले आपण. परिपत्याकारणे होय. ऐसे वचन ऐकोनी शत्रू भयभीत मनी. ऐसे वचन ऐकोनी शत्रू भयभीत मनी. हीन बुद्धी केली जाणूनी, आता शरण निघावे. जरी करू बलात्कार, तक्षक करील संहार. लोकात होईल निंदा फार, प्राण जाईल आपला. ऐसे विचारुनी मानसी. बाहेर आणि ती इंद्रसेनाशी. नाना वस्त्रे आभारणेशी, सिंहासनी बैसविला. सकळ विनवती त्याशी, अपराध घडला मासी. प्राण राखा वेगेशी, मनोनी चरणी लागले. राया इंद्रसेनाशी, तक्षक पुत्र सांगे त्याशी. तुमचा पुत्र आला परयेशी, वासुकी भेटी गेला होता. ऐकोनी राव संतोषी, आठवणी अधिक दुःखाशी. मूर्छा येऊनी धरिणीशी, पत्नी सहित पडियेला. नागकुमारे उठविले त्याशी, दुःख कासया करावे हर्षी. येईल पुत्र भेटीशी, त्वरे करोनी आताची. मग राव अतिहर्षी, बोलवीत मंत्रियाशी. नगर श्रंगारावयाशी, निरोप दिदला तये वेळी. ऐसा निरोप देऊन भेटी निघाला आपण. सकळ दायाद स्वजन, राणी वसादी करुणी. मंत्री पुरोहितासहित निघाले लोक. समस्त कौतुक पाहो म्हणत, मेला पुत्र कैसा आला. आनंद झाला सकळिका, राव मानी महाहरिखा. पाहिन मनी पुत्रमुखा, अति आवडीने अवधारा. सवे वाजंत्र्याचे गजर, नगर लोका संतोष थोर. करिताती जय जयकार, अति उल्हास करिताती. ऐसे प्रेमे पुत्राशी, भेटी झाली रायाशी. चंद्रागद पितयाशी, नमस्कारी साष्टांगे. अति प्रेमे पुत्राशी, आलिंगी राव तोरेशी. सद्गतीत कंठेशी, नेत्री सुटल्या अश्रुधारा. पुत्राशी म्हणे इंद्रसेन, आलाशी बाळा माझा. प्राण श्रमलो होतो तुझविन, मनोनी सांगे दुःख आपुले. माते ते अलिंगोन दुःख करी, ती अति गहन विनवित. तिये संभोकोन मज निमित्त कष्टलीशी. पुत्र नव्हे मी तुमचा, शत्रू जाऊनी आपले. सुखार्थो तुम्हा दुखविले की बहुतो, नेदीच सुख तुम्हा ते. मज निमित्त अहोरात्र कष्टासरी, अंतकरण माझे असे की सत्य जाण. माता जीव जैसे मेन, पुत्रा निमित्त कष्ट बहुत. माता पितयांचे दुःख जो नेने तोची. शतमूर्ख उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान. एका घडीचे माते विन देव देखा. पुत्राशी नाही विशेखा, कवन उत्तीर्ण नव्हे ऐका.
माता केवळ मृडानी दुःख देत जननीशी, तो जाय यमपुराशी, पुत्र नव्हे त्याचे वंशी, सप्तजन्मी दरिद्री. ऐसे मातेशी विनोनी, भेट तसे तो भाऊ बहिणी, इष्ट सोयरे अखिलजनी, प्रधानासमेत नागरिका. इतुके अवसरी प्रवेश केला, नगराभितरी समारंभ केला, ती त्वरी पावले निज मंदिरा. तक्षकाचे पुत्राशी गौरवले सन्मानेशी, वस्त्रे भूषणे रत्नेशी, इंद्रसेने अति प्रीती, चंद्रागद सांगे पितियाशी, तक्षक उपकार विस्तारेशी, प्राण वाचविला माशी, द्रव्य दिदले अपार, सुंदर वस्त्रे आभरणे दिदली होती तक्षकाने. पिता देखोनी संतोषिनी, म्हणे धन्य तक्षक. निरोप दिदला नागपुत्राशी, बोळविले तयाशी, भृत्य पाठविले वेगेशी, चित्रवर्माचे नगरात. राव म्हणे तये वेळी, सून माझी दैवे आगळी, तिचे कर्मे वाचला बळी, पुत्र माझा अवधारा. तिने आराधिला शंकर, तिने कंकणे चुडे स्थिर, तिने वाचला माझा कुमार, सौभाग्यवती सून माझी. म्हणून पाठविले वेगेशी, लिहोनी वर्तमानाशी, चित्रवर्मारायाशी, इंद्रसेनरायाने हेर निघाले सत्वरी. चित्रवर्म्याची नगरी, व्यवस्था सांगितली कुसरी, चंद्र गद शुभवार्ता. संतोष झाला ऐकोनी देखा करिता, झाला महासुखा दाने दिदली अपार, ऐका रत्ने भूषणे हे राशी. इंद्रसेन राजा सत्वर, पुनरुपी करावया वराड थोर, चंद्रागद बडीवार सेना घेऊन निघाला. महोत्साह झाला थोर, वराड केले धुरंधर, चंद्रागद प्रीतिकर, सीमांतनीशी भेटला. पाताळीची अमोल वस्तू प्राणेश्वरीशी अर्पित, पाजिता झाला अमृत, महानंद प्रवर्तला. कल्पवृक्ष फळ देखा, देवोनी तोषविली नायका, अमूल्य वस्त्राभरणी देखा, दशयोजने तेज फाके. ऐसा उत्साह केला आपुले पुरीशी निघाला, सीमांतनीचे वैभवाला, जोडा नसे त्रिभुवनी. मग जाओनी नगराशी, राज्य स्थापिला पुत्राशी, 10 सहस्र पूर्ण वर्षी राज्य केले चंद्रागदे. सीमांतनी करी व्रताशी, उपवास सोमवाराशी, पूजले गौरीहाराशी, म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगे श्री गुरुनाथ, एके सुवासिनी म्हणत अतिप्रीती निरूपिले. ऐसे करी ओ आता व्रत, चुडे कंकणे अखंडित, कन्यापुत्र होती बहुत, आमुचे वाक्य अवधारी. दंपत्य विनवी श्री गुरुशी, तुमची चरणसेवा आम्हाशी, पूर्विती मनोरथाशी. आम्हा व्रत कायसे, आमचा तू प्राणनायक, तुझ वाचुनी नेनो अनिक, तव स्मरण मात्रे अनेकनिक, म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती तयाशी, आमुचे निरूपे करायशी, व्रत आचरा सोमवाराशी, त्याची सेवा आम्हा पावे. निरूप घेऊन श्री गुरुचा नेम धरिला सोमवारचा, भेटी लागी तयाच्या माता पिता पावली. ऐकोनिया कन्या पुत्रवार्ता, संतोषली त्याची माता, द्रव्य वेचिले अपरिमिता. समाराधना ब्राह्मणाशी, पूजा करीती श्री गुरुशी, आनंदाती मानसी. समारंभ दिवाणीशी, बहुत करीती भक्तीने. अशा परिवंदोनी श्री गुरुचा निरूप घेऊनी, गेली ग्रामा परतोनी, ख्याती झाली चौराष्ट्री. पुढे त्या दंपतीशी 5 पुत्र शतायुषी झाले आशीर्वादेशी. श्री गुरुरायाच्या प्रतिवर्षी दर्शनाशी, दंपती येती भक्तीशी. ऐसे शिष्य परियेशी, श्री गुरुचे महात्म्य ऐसे. श्री गुरुचरित्र सिद्ध सांगे पवित्र, नामधारक अति प्रीती. ऐकतसे अवधारा, गंगाधराचा कुमर, सरस्वती विनवी गुरु किंकर. स्वामी माझा पारंपार, श्री नरसिंह सरस्वती. ऐसा वरद मूर्ती देखा, सकळ जन तुम्ही ऐका, प्रसन्न होईल तत्काळिका. न धरावा संदेश मानसी, साखर स्वादू मनावयाशी. उपमा द्यावी कायसी, मनगटीचे कंकणाशी. आरसा कासया पाहिजे,
प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेशी प्रमाणकासया परेशी ख्याती असे भूमंडळाशी कीर्ती श्री गुरु येत यतीची ऐका हो जन समस्त सांगतो मी उत्तम हित सेवा करिता श्री गुरुनाथ त्वरित होय मन कामना अमृताची अरवंटी घातली असे गोमटी पान करा हो तुम्ही घोटी धनीवरी सकळी श्री गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय पतित पावनू नाम ज्याचे कामधेनू तो चिंतिले पूर्वीत इति श्री गुरुचरित्रा अमृत सीमांतनी आख्यान विख्यात पंचत्रिशंत अध्यायात कथासार सांगितले. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सीमांतिन्याख्यानम नाम पंचत्रिशो अध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु. ओवी संख्या 340 श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त.